नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एम-एन-ओच्या ब्रह्मास्त्र या सीरीजमध्ये. ठीक आहे. ब्रह्मास्त्र जी सीरीज आहे आपली थिअरी प्लस एम-सी-क्यूची सीरीज असणार आहे. ज्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिकची काय करतो अगोदर थिअरी घेतो आणि त्याच्यानंतर त्या टॉपिकची आपण काय करतो एम-सी-क्यू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. तर ब्रह्मास्त्र जी सीरीज आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॉर्थ-सेट, ई-एस-आय-सी, सी-आर-ई, आर-आर-बी यासारख्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामला टार्गेट करते. तसंच स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम जसं की सी-एच-ओ, डी-एम-ई, आर-डी-एच-एस यांना पण टार्गेट करत असते. ठीक आहे. तर आपण रेस्पिरेटरी सिस्टम सुरू केलेला आहे. रेस्पिरेटरी सिस्टम आपण सुरू केलेला आहे. त्याच्यामधला आपण कालचा जो आपला डिसीज कंडिशन आपण सुरू केलं, त्यामध्ये आपण न्यूमोनिया बघितलेला आहे. न्यूमोनियाची आपण थिअरी आणि एम-सी-क्यू हे दोन्ही पण क्लासेस कंप्लीट केलेले आहेत. त्याच्यामध्ये आज आपण अस्थमा हा टॉपिक बघणार आहोत. ठीक आहे. तर अस्थमा अस्थमा म्हणजे नेमकं काय आहे? ठीक आहे, एक इन्फ्लमेशन आहे. इन्फ्लमेशन आहे किंवा हायपर रिस्पॉन्सिव्हनेस आहे. काय आहे? हायपर रिस्पॉन्स आहे. कशासाठी? एखाद्या स्टिम्युलायसाठी. एखादी स्टिम्युलाय. मग ती स्टिम्युलाय कुठली असू शकते? एक्सटर्नल पण असू शकते. ठीक आहे. एक्सटर्नल पण असू शकते आणि इंटर्नल पण असू शकते. एक्सटर्नल स्टिम्युलाय कुठल्या-कुठल्या आहेत? फॉर एक्झाम्पल तुमचे काही ॲलर्जन्स असतील, ठीक आहे. कुणाला पण कुठलीही ॲलर्जी असू शकते. डस्टची ॲलर्जी असू शकते, पोलन ग्रेनची ॲलर्जी असू शकते. त्याच्यानंतर मड, चिखलाची ॲलर्जी असू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटर्नल काय असू शकतात? तर स्ट्रेस असू शकतं, अँक्साइटी असू शकतो. हं, हे काय असू शकतात कुणाला या ज्या स्टिम्युला आहेत त्या डिफर करतात. प्रत्येक पेशंट टू पेशंट आपल्याला ह्या स्टिम्युला डिफर डिफर करतात. त्यामुळे आपल्याला अस्थमा जी कंडिशन आहे, ती कंडिशन कुठल्या ॲलर्जनमुळे येत आहे, हे आपल्याला आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. तर अस्थमामध्ये नेमकं काय होतंय? ठीक आहे. अस्थमामध्ये नेमकं काय होतंय हे आपल्याला बघायचं आहे. अस्थमाइज डिसीज कंडिशन आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय होतंय? तर फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा तुम्ही एखाद्या ॲलर्जनच्या कॉन्टॅक्टमध्ये येता, ॲलर्जनच्या कॉन्टॅक्टमध्ये येता, ठीक आहे. ॲलर्जनच्या जेव्हा तुम्ही एखाद्या कॉन्टॅक्टमध्ये येता, तेव्हा तुमची बॉडी काय करते त्याला हायपर रिस्पॉन्स करते. हायपर रिस्पॉन्स हायपर रिस्पॉन्स करते आणि हायपर रिस्पॉन्स केल्यामुळे काय होतं, तुमचे जो रिस्पिरेटरी ट्रॅक आहे, ठीक आहे. रिस्पिरेटरी ट्रॅक आहे, त्याच्यामध्ये काय होतं इन्फ्लामेशन होतं. इन्फ्लामेशन होतं. मग हे इन्फ्लामेशन तुम्हाला कशाच्या स्वरूपात दिसतं? तर तुम्हाला काय होतं पल्मोनरी इडेमा होतो. पल्मोनरी इडेमा होतो. ठीक आहे. नंतर काय होतं एअरवे तुमचा काय होतो नॅरो होतो. एअरवे काय होतो नॅरो होतो. त्याच्यानंतर अजून काय होतं म्युकस ठीक आहे. म्युकसचं जे प्रोडक्शन आहे, ते काय होतं वाढतं आणि अजून काय होतं थिक होतं. थिक म्युकस प्रोडक्शन होतं. अजून काय होतं तर ब्रोंकोस्पॉझम होतो. ब्रोंकोस्पाझम होतो. ब्रोंकोस्पाझम म्हणजे काय? तर तुमच्या ब्रोंकसच्या ज्या मसल्स आहेत, त्या काय होतात अशा कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात आणि जो तुमचा एअरवे आहे, तो नॉर्मल एअरवेपेक्षा थोडासा छोटा होतो आणि इथून एअरला जायला, पास व्हायला काय होते, डिफिकल्टी होते. ठीक आहे. ब्रोंकोस्पाझम होतं. अजून काय होतं, तुमच्या अल्व्होलाई जे आहेत, पार्ट अल्व्होलाई काय आहे तुमच्या हायपर इन्फ्लेट होतात. हायपर इन्फ्लेट होतात. या अल्व्होलाई समजा ह्या फॉर एक्झाम्पल तुमच्या अल्व्होलाई आहेत, जी समजा इन्फ्लेशन झाल्याच्या नंतर कॅपॅसिटी एवढी व्हायची आहे, तर त्या हायपर रिस्पॉन्समध्ये काय होतात त्या थोड्याशा जास्त इन्फ्लेट होतात. ठीक आहे. तर आपण बघितलंय की अल्व्होलायमध्ये अस्थमामध्ये काय-काय होतं? पल्मोनरी एडिमा होतो, एअरवे नॅरो होतो, त्याच्यानंतर म्युकस प्रोडक्शन वाढतं, ब्रोंकोस्पोझम होतो आणि अल्व्होलाई काय होतात? हायपर इन्फ्लेट होतात. तर हे सगळं कशामुळे होतं? हे सगळं करण्यासाठी कुठल्या सेल्स कारणीभूत असतात? तर तुमच्या इओसिनोफिल्स, त्यानंतर मास्ट सेल्स, ठीक आहे. मास्ट सेल्स, त्याच्यानंतर न्यूट्रोफिल्स, नंतर लिम्फोसाइट्स. ह्या सेल्स काय करतात, तुमच्या बॉडीमधलं जे हिस्टॅमाइन प्रोडक्शन आहे, ठीक आहे. हिस्टॅमाइन प्रोडक्शन आहे ते वाढवतात. त्याच्यानंतर ब्रॅडिकायनिनचं प्रोडक्शन वाढवतात. अजून काय करतात, हिस्टॅमाइनचं प्रोडक्शन वाढवतात, ब्रॅडिकायनिनचं प्रोडक्शन वाढवतात आणि अजून काय करतात तुमच्या बॉडीमधले हे जे सेल्स असतात प्रोस्टाग्लॅंडिन अ, मास्ट सेल्स काय करतात, प्रोस्टाग्लॅंडिनचे लेव्हल काय करतात प्रोस्टाग्लॅंडिन हा काय आहे? हा काय आहे? एक पेनसाठी रिस्पॉन्सिबल असणार तुमचा
काय इंट्रासेल्युलर घटक आहे तो काय करतो, तुम्हाला पेन होतंय हे तुम्हाला याची जाणीव करून देतो. हिस्टामाइन काय करतं, तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लामेशन कॉज करतं. ब्रॅडिकायनिन पण काय करतं तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लामेशन हे कॉज करत असतं. त्यामुळे इओसिनोफिल, मास्ट सेल, न्यूट्रोफिल्स आणि लिम्फोसाइट जे आहेत, त्या काय करतात तुमच्या अस्थमा करण्यासाठी कारणीभूत असतात. ठीक आहे. आता आपण जे आहे नॉर्मल एअरवे आणि जो अस्थमॅटिक पेशंटचा एअरवे आहे, तो बघूया. नॉर्मल एअरवे हा आहे, जो की एवढा तुम्हाला एअरसाठी जी आहे, ही एवढी तुम्हाला जागा दिसत आहे. पण जेव्हा तुमचा अस्थमा होतो, तुम्हाला फक्त एअरसाठी एवढी जागा राहते. ही कशामुळे होते? तर तुमच्या ह्या ज्या सेल्स आहेत, ठीक आहे? त्या सेल्स काय होतात? इडिमा होतो. या सेल्सला काय होतो? इडिमा होतो. याला आपण काय म्हणतो? पल्मोनरी इडिमा म्हणतो. पल्मोनरी इडिमा म्हणतो. ज्यामुळे काय होतं? एअरवे काय होतो तुमचा? एअरवे नॅरो होतो. एअरवे काय होतो? नॅरो होतो. ठीक आहे? आणि एअरवे नॅरो झाल्यामुळं जेव्हा या नॅरो एअरवेमधून एअर पास होते, ह्या एअरवेमधून जेव्हा नॅरो एअरवेमधून जेव्हा एअर पास होते, तेव्हा तुम्हाला काय येतो? व्हीज साउंड ऐकायला मिळतो. ठीक आहे? व्हीज साउंड ऐकायला मिळतो. हे काय आहे? व्हीज काय आहे? क्लासिकल फीचर. ठीक आहे? क्लासिकल फीचर ऑफ अस्थमा. अस्थमाचं क्लासिकल फीचर जे आहे व्हीज ते कशामुळे बघायला मिळतं आपल्याला? कारण एअरवे जो आहे तुमचा नॅरो झालेला असतो. का नॅरो झालेला असतो? तिथल्या ज्या सेल्स आहेत त्या काय होतात आणि मसल जे आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट होतात. त्याच्यामुळं एअरवे हा नॅरो होतो. अजून काय होतं त्याचं म्युकसचं प्रोडक्शन आहे. अगोदरच एअरवे नॅरो झालेला आहे आणि इथं काय होतं परत म्युकस प्रोडक्शन तयार होतं आणि हा म्युकस कसा असतो? थिक असतो. त्यामुळे हा म्युकस काय होतो इथे असा लॉज होऊन बसतो म्हणजे घट्ट अडकून बसतो. ज्यामुळे पेशंटला काय होते? ब्रीथिंग डिफिकल्टी होते. ठीक आहे? पेशंटला काय होते? ब्रीथिंग डिफिकल्टी होते. म्हणजेच काय होतं? ब्रीथलेसनेस होतं आणि डिस्निया हा पेशंटला होत असतो. तर जेव्हा आपण अस्थमाचे टाइप्स बघतो, ठीक आहे? अस्थमाचे जेव्हा आपण टाइप्स बघतो, तेव्हा आपल्याला ब्रॉडली ठीक आहे? ब्रॉडली आपल्याला 2 टाइप बघायला मिळतात. एक आहे ॲलर्जिक अस्थमा आणि दुसरं आहे नॉन ॲलर्जिक अस्थमा. हे कशासाठी डिपेंड्स ऑन जे टाइप्स आहेत ते कशाचे डिपेंड्स ऑन कॉज. कुठला कॉज आहे याच्यावरून आपण काय करतो अस्थमाचे 2 टाइप करतो. कुठले? ॲलर्जिक आणि नॉन ॲलर्जिक. ॲलर्जिकलाच आपण काय म्हणतो? आय-जी-ई ठीक आहे? सॉरी आय-जी-ई मेडिएटेड आय-जी-ई मेडिएटेड असं म्हणतो. नंतर आपण याला काय म्हणतो? एक्स्ट्रिन्सिक अस्थमा असं म्हणतो. एक्स्ट्रिन्सिक अस्थमा असं म्हणतो. एक्स्ट्रिन्सिक आपण याला काय म्हणतो? कारण याच्यामध्ये जो क्वालिटेटिव्ह एजंट आहे, तो काय असतो? एक्स्टर्नल असतो. म्हणून आपण याला काय म्हणतो? एक्स्ट्रिन्सिक अस्थमा असं म्हणतो. हा कशामुळे होतो? ड्यू टू ड्यू टू हायपर रिस्पॉन्सिव्हनेस हायपर रिस्पॉन्सिव्हनेस टू ॲलर्जेन्स. नावामध्येच आहे ॲलर्जिक अस्थमा आहे म्हणून काय असतो तो ॲलर्जनचा हायपर रिस्पॉन्सिव्हनेसमुळे झालेला असतो. तर मग ते ॲलर्जन्स कुठले असू शकतात? स्मोक असू शकतं, ठीक आहे. डस्ट असू शकतं, पोलन्स असू शकतात, एखादा ॲनिमल असू शकतो. काही-काही पेशंट जास्त त्यांच्या घरी काय असतात पेट्स ॲनिमल असतात. त्या ॲनिमलची पण त्यांना ॲलर्जी असू शकतं, ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रास असू शकतं. एखादा स्पेसिफिक ग्रासच्या व्हरायटी असतात, ज्या की पेशंटला काय त्यांची ॲलर्जी असू शकते. त्याच्यानंतर परफ्यूम्स असू शकतात. ठीक आहे. आणि एखादा स्ट्रॉंग ओडर, ठीक आहे. स्ट्रॉंग ओडर, परफ्यूम किंवा स्ट्रॉंग ओडर पण एखाद्या पेशंटच्या ॲलर्जीचं कारण असू शकतात. तर नॉन ॲलर्जिकलाच आपण काय म्हणतो? नॉन आयजी मेडिएटेड असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. नॉन आयजी मेडिएटेड असं सुद्धा म्हणतो. तर त्याला आपण इंट्रिन्सिक असं सुद्धा म्हणतो. इंट्रिन्सिक अस्थमा असं सुद्धा म्हणतो. तर इंट्रिन्सिक अस्थमा काय म्हणतो? कारण यासाठी जे पॉझिटिव्ह एजंट असतात तो काय असतो? इंटर्नल फॅक्टर असतो. फॉर एक्झाम्पल स्ट्रेस, त्यानंतर अँक्साइटी, ठीक आहे. स्ट्रेस, अँक्साइटी यासारखे म्हणजे इंटर्नल फॅक्टर असतात. ते यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. अजून काय असू शकतं? तर एक्सरसाइज. एखाद्या पेशंटला एक्सरसाइज करते वेळेस काय होऊ शकतं? अस्थमा हा येऊ शकतो. अजून काय होऊ शकतं? ड्रग, ठीक आहे. ड्रग रिएक्शन, ड्रगची रिएक्शन. त्यासाठी मोस्ट मोस्ट कॉमन कुठला ड्रग असतो तर ॲस्पिरिन. ॲस्पिरिन हे जो आहे हा काय आहे? एक ॲस्पिरिन काय आहे? एक एन-एसेड आहे. ठीक. हा एक एन-एसेड आहे. नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग हा एक एन-एसेड आहे आणि याचा यूज आपण मेनली कशासाठी करतो? तर ब्लड थिनिंगसाठी ब्लड थिनर म्हणून याचा आपण जास्त प्रमाणे यूज करत असतो. रादर दॅन एन-एसिडसाठी यूज करण्यापेक्षा याचा आपण जास्त करून ब्लड थिनर म्हणजे अँटीप्लेटलेट याच्यामध्ये प्रॉपर्टी आहेत म्हणून आपण ब्लड थिनरसाठी पण याचा यूज करत असतो. ठीक आहे. तर हे झाले आपल्या अस्थमाचे टाइप्स. कशापासून? डिपेंडिंग ऑन कॉज. म्हणजे ॲलर्जिक आहे का नॉन ॲलर्जिक आहे. ठीक आहे. ॲलर्जिक असेल तर तो कसा आहे? आयजी इमिटेड आहे का? कारण त्याला आपली बॉडीचं डिफेन्स मेकॅनिझम काम करत आहे. त्यानंतर एक्सटेन्सिक आहे का?
ठीक आहे. का? कारण तर तो त्याचे जे पॉझिटिव्ह प्रोजेक्ट आहे, तो काय आहे आपल्या बॉडीपेक्षा बाहेरचा आहे. म्हणजे काय आहे, एन्व्हायर्नमेंटल त्याच्यामध्ये घटक कारणीभूत ठरतात. जसं की स्मोक झालं, डस्ट झालं, पोल्युशन झाले. नंतर आपण नॉन अallergy बघितलं, याला आपण काय म्हणतो, नॉन अallergy मेडिटेट सुद्धा म्हणतो आणि याला आपण इंट्रिन्सिक अस्थमा म्हणतो. का? कारण हा अस्थमाचा जो कॉज आहे, तो आपल्या बॉडीमधून आलेला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्ट्रेस, अँक्साइटी ठीक आहे. त्यानंतर एक्सरसाइजेस वगैरे. त्यानंतर आपण अजून टाइप्स काय बघतो अस्थमाचे? अस्थमाचे जर आपण अजून टाइप्स करायला बघितले, ठीक आहे. तर आपण याला क्रोनिक अँड अॅक्यूट हे डिपेंड ऑन ड्युरेशन. तर क्रोनिक जो असतो, तो काय आहे लेस डेंजरस आहे आणि हा हायली डेंजरस आहे. अॅक्यूट जो आहे त्याला काय हायली डेंजरस आहे. ठीक आहे. त्याला आपण स्टेटस स्टेटस अस्थमॅटिक्स असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. त्याचं ड्युरेशन असतं ते अॅक्यूट असतं म्हणजे सडन इन ऑनसेट असतं. ठीक आहे. सडन इन ऑनसेट आणि हे आपल्याला कधी बघायला मिळतं, जास्त करून आपल्याला हे नाईट टाईमला बघायला मिळतं. ठीक आहे. नाईट टाईमला आपल्याला हे बघायला मिळतं. त्याच्यानंतर 30 मिनिट्सपेक्षा जास्त 30 मिनिट्सपेक्षा जास्त आपल्याला ह्याचा काय काय बघायला मिळतो, जो अटॅक जो आहे, अस्थमाचा अटॅक जो आहे, तो 30 मिनिटपेक्षा जास्त आपल्याला बघायला मिळतो आणि याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, प्रॉम्प्ट ट्रीटमेंट. ठीक आहे. प्रॉम्प्ट ट्रीटमेंट ही होणं गरजेचं आहे. या केसमध्ये प्रॉम्प्ट ट्रीटमेंट होणं ही गरजेची आहे पेशंटची. त्याप्रमाणे क्रोनिक जे असतात, ते काय असतात, आपले खूप दिवसापासून जे पेशंटला चाललेले आहेत, त्या प्रकारचे अस्थमाला आपण काय म्हणतो, क्रॉनिक अस्थमा असं म्हणतो. त्याच्यामध्ये जी आपण ट्रीटमेंट जी करतो, ती फक्त आपण त्यासाठी करतो, प्रिव्हेंट प्रिव्हेंट रिकरन्स रिकरन्स ऑफ अस्थमा अटॅक. अस्थमा अटॅक. अस्थमा अटॅकचा रिकरन्स प्रिव्हेंट करण्यासाठी आपण याच्यामध्ये ट्रीटमेंट जी आहे ती क्रॉनिकमध्ये करत असतो आणि अॅक्यूटमध्ये काय करायला लागतं आपल्याला प्रॉम्प्ट ट्रीटमेंट द्यायला लागते. कारण पेशंटला 30 मिनिटापेक्षा जास्त पण अस्थमाचा अटॅक हा होऊ शकतो आणि याच्यामध्ये सिव्हिअर ब्राँकोडायलेशन होऊन पेशंटचा जो एअरवे आहे तो कंप्लीटली ऑब्स्ट्रक्ट होऊन पेशंटची डेथ होऊ शकते किंवा पेशंट रेस्पिरेटरी डिस्ट्रेसमध्ये पण जाऊ शकतो. ठीक आहे. पण जेव्हा आपण ठीक आहे, जेव्हा आपण अस्थमाचा पेशंट बघतो जेव्हा आपण अस्थमाचा पेशंट बघतो, तेव्हा आपल्याला काय-काय क्लिनिकल मॅनिफेस्टेशन दिसतील. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स आपल्याला काय-काय बघायला मिळतील. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स म्हणजे काय? साइन एंड सिम्प्टम्स. ठीक आहे. साइन एंड सिम्प्टम्स आपल्याला काय-काय बघायला मिळतील. तर हा एक रेस्पिरेटरी डिसीज आहे. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा आपण अस्थमाचा पेशंट बघतो, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय दिसणार आहे? ब्रीथलेस दिसणार आहे. ठीक आहे. पेशंट कसा दिसणार आहे? ब्रीथलेस दिसणार आहे. का दिसणार आहे? तर त्याचा जो एअरवे आहे तो काय झालेला आहे? नॅरो झालेला आहे. त्याच्यामुळे त्याला एअरची जी जेवढं त्याला एअर त्याच्या लंग्सपर्यंत जायला पाहिजे, तेवढं एअर काय होत नाही त्याच्या लंग्सपर्यंत जात नाही. काय झालं? कारण का? त्याचा एअरवे काय झालेला आहे? नॅरो झालेला आहे. ब्रीथलेस होणार आहे. त्यानंतर तो काय करत असेल? यूज एक्सेसरी मसल्स. पेशंट काय करत आहे? एक्सेसरी मसल्स फॉर एक्झाम्पल ॲब्डॉमिनल मसल्स काय करतोय तो? यूज करतो. त्यासाठी ब्रीथिंग करण्यासाठी पेशंट एक्सेसरी मसल्सचा यूज करतो. अजून आपल्याला काय बघायला मिळतं? तर आपल्याला बघायला मिळतो पेशंटमध्ये डिस्निया. ठीक आहे. डिस्निया म्हणजेच काय डिफिकल्टी ब्रीथिंग. पेशंटला काय होतो? त्रास होतो श्वास घेण्यामध्ये. नंतर अजून काय बघायला मिळतं आपल्याला टॅकिपनिया. टॅकिपनिया का बघायला मिळतं? कारण पेशंटची जी मिनिमम मेटाबॉलिक डिमांड आहे ऑक्सिजनची, ती पेशंटची पूर्ण होत नाही. म्हणून पेशंट काय करतो? जास्तीत जास्त श्वास घेण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यामध्ये काय करतो तो शॅलो आणि त्याचे ब्रीथिंग जे आहे ते कसे होते? शॅलो होते आणि रेट कसा होतो? थोडासा फास्टर होत असतो. त्याच्यानंतर पेशंट काय करतो? हायपर व्हेंटिलेट करतो. ठीक आहे. हायपर व्हेंटिलेशन. हायपर व्हेंटिलेशन म्हणजे काय? त्याची जी ऑक्सिजनची जी जेव्हा तो पेशंट ऑक्सिजन इन करतो, ठीक आहे. ऑक्सिजन काय करतो? पेशंट इन करतो आणि कार्बन डायऑक्साईड काय करत असतो? जेव्हा बाहेर सोडत असतो, तेव्हा अशा वेळेस काय होतं? जेव्हा पेशंट ब्रीथलेस असतो, डिस्नियामध्ये असतो आणि अस्थमा अटॅकमध्ये असतो, तेव्हा पेशंट काय करतो? जास्तीत जास्त ऑक्सिजन आत तर घेतो, पण कार्बन डायऑक्साईड तो काय करतो? खूप कमी बाहेर करतो. कारण त्याची फेज ऑफ इन्स्पिरेशन ठीक आहे. फेज ऑफ इन्स्पिरेशन आहे, ती कशी असते? लॉंगर असते आणि फेज ऑफ एक्सपिरेशन जी आहे ती काय करतो पेशंट शॉर्ट ठेवतो. त्याच्यामुळे काय होतं ऑक्सिजन पेशंटमध्ये तर जास्त येतोय, पण पेशंटमध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं रिटेन्शन जास्त होतंय. का जास्त होतंय? कारण पेशंट जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर काढू शकत नाही. अजून काय होतं पेशंटला कफ होतो. ठीक आहे. कफ का होतो? कारण पेशंटमध्ये काय झालं आपण अगोदर काय सांगितलं होतं, की पेशंटमध्ये
प्रोडक्शन जे आहे, म्युकसचं प्रोडक्शन जे आहे ते वाढेल. थर्ड पॉइंट बघा, काय म्हणतो आपण? म्युकसचं प्रोडक्शन वाढेल. त्यामुळे काय होतं, तिथे आपल्याला पेशंटमध्ये कफ जो आहे तो बघायला मिळतो. त्यानंतर अजून काय होतं, चेस्ट टाइटनेस. चेस्ट टाइटनेस. जे आपण काय म्हणतो त्याला, छातीमध्ये भरल्यासारखं जे वाटतं, पेशंट जेव्हा आपल्याला कंप्लेंट करतो, काय म्हणतो, छातीमध्ये भरल्यासारखं वाटतं. ठीक आहे. चेस्ट टाइटनेस हे पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर अजून काय बघायला मिळतं, डायफोरेसिस. डायफोरेसिस म्हणजे काय? एक्सेसिव्ह स्वेटिंग. एक्सेसिव्ह स्वेटिंग. हे का बघायला मिळते? एक्सेसिव्ह स्वेटिंग का बघायला मिळते? तर कारण पेशंटमध्ये ऑक्सिजनचं जे आहे ते प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्याला पेशंटमध्ये डायफोरेसिस म्हणजे काय बघायला मिळतं? तर एक्सेसिव्ह स्वेटिंग आपल्याला बघायला मिळतं. अजून काय बघायला मिळतं आपल्याला? तर टॅकीकार्डिया. ठीक आहे. टॅकीकार्डिया म्हणजे काय? इन्क्रीज हार्ट रेट. टॅकीकार्डिया म्हणजे काय? इन्क्रीज हार्ट रेट हे पण आपल्याला बघायला मिळतं. अजून काय बघायला मिळतं आपल्याला? हायपॉक्सिया. ऑब्व्हियसली आपल्याला पेशंटमध्ये हायपॉक्सिया बघायला मिळतो. अजून काय बघायला मिळतं? हायपरकॅपनिया. हायपरकॅपनिया म्हणजे काय? इन्क्रीज CO2 रिटेन्शन. पेशंटमधले काय आहे? CO2 रिटेन्शन झालेलं आहे हे आपल्याला बघायला मिळतं. अजून हायपॉक्सिया म्हणजे काय? तर ऑक्सिजनचं लेव्हल कमी होण्याला आपण काय म्हणतो? हायपॉक्सिया म्हणतो आणि याच्यामुळेच आपल्याला काय बघायला मिळतं? सायनोसिस पण पेशंटला बघायला मिळतं आणि मेन म्हणजे पेशंटमध्ये आपल्याला रेस्टलेसनेस, ठीक आहे? रेस्टलेसनेस बघायला मिळतं. म्हणजे पेशंट काय होतो? रेस्टलेस होतो. कारण त्याला काय होत नाहीये, त्याची जो बेसिक ऑक्सिजनची डिमांड आहे, ती त्याची पूर्ण होत नाहीये. म्हणून पेशंट कसा वाटतो आपल्याला? थोडासा रेस्टलेस वाटतो. ठीक आहे. इथपर्यंत आपण काय बघितलं? क्लिनिकल मॅनिफेस्टेशन बघितलं. क्लिनिकल मॅनिफेस्टेशनचा बिलकुल रट्टा मारायचा नाहीये. ठीक आहे. हे आपल्याला पेशंट पिक्चरवरून आपल्याला लगेच समजतं. सॉरी. पेशंट पिक्चरवरून आपल्याला काय बघायला मिळालं, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन हे आपण लगेच डिसाईड करू शकतो. तुम्ही ह्याच्यामध्ये रट्टा मारण्यासारखं काही नाही. अस्थमा आहे पेशंटला, ब्रीथलेसनेस असणार आहे ऑब्व्हियसली. ब्रीथलेसनेस असणार असल्यामुळं पेशंटला डिस्नी आहे. ठीक आहे. ब्रीथलेसनेस असल्यामुळे पेशंटला हायपॉक्सिया आहे. ठीक आहे. हायपॉक्सिया आहे आणि एअरवे नॅरो झाले पेशंटचे म्हणून पेशंटमध्ये काय हायपर कॅपनिया पण आहे. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचं रिलेशन झालं. त्यानंतर पेशंट काय करतोय? ॲक्सेसरी मसल्स यूज करतोय. त्यानंतर पेशंटला टॅकिपनिया होतोय. ऑक्सिजन डिमांड कमी असल्यामुळं. सेम टॅकीकार्डिया पण होतोय ऑक्सिजन डिमांड कमी असल्यामुळं. त्यानंतर हायपर व्हेंटिलेशन करतोय, म्युकस प्रोडक्शन वाढलंय, म्हणून पेशंटमध्ये कफ असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चेस्ट टाइटनेस असणार आहे. का? कारण म्युकस प्रोडक्शन हे वाढलेलं आहे. त्यानंतर डायफोर्स असतो का? कारण ऑक्सिजन कमी झालेला आहे. त्यानंतर पेशंटमध्ये काय बघायला मिळतं आपल्याला? रेस्टलेसनेस बघायला मिळतं. हे सगळे झाले आपल्याला क्लिनिकल मॅनिफेस्टेशन जे की आपल्याला अस्थमाच्या पेशंटमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर अजून एक आपण जेव्हा ऑस्कल्टेट करतो, ठीक आहे. ऑस्कल्टेट जेव्हा आपण करणार पेशंटला, ऑस्कल्टेट जेव्हा आपण पेशंटला करणार, तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं? तर पेशंटमध्ये ऑस्कल्टेट जेव्हा करतो आपण पेशंटमध्ये तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं? तर पेशंटमध्ये बघायला मिळतं आपल्याला व्हीजिंग साउंड. ठीक आहे. व्हीजिंग साउंड हा आपल्याला बघायला मिळत असतो. व्हीजिंग साउंड का येतो? तर पेशंटचा जेव्हा हा एअरवे असतो, हा जेव्हा नॅरो एअरवे आहे पेशंटचा, जेव्हा हा एअरवे नॉर्मली असतो तेव्हा हा वाईड असतो आणि अस्थमाच्या पेशंटमध्ये काय होतं इन्फ्लमेशन झाल्यामुळे हा एअरवे नॅरो होतो आणि जेव्हा या नॅरो एअरवे मधून जेव्हा एअर पास होते, तेव्हा ठीक आहे, ही एअर काय करते त्या वॉल्सला अशी धडकत-धडकत वर जात असते. त्याच्यामुळे ह्या पेशंटमध्ये काय होतं, एक व्हीजिंग साउंड आपल्याला बघायला मिळतो आणि हा व्हीजिंग साउंड जो आहे, हा व्हीज जो आहे, हे कॅरेक्टरिस्टिक आहे. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ अस्थमा. अस्थमाचं कॅरेक्टरिस्टिक आहे आणि हा व्हीज आपल्याला कुठं बघायला मिळतो, तर ब्रॉन्कियल रिजनमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि ट्रकियल रिजनमध्ये आपल्याला बघायला मिळतो. कुठल्या ब्रॉन्कियल आणि ट्रकियलमध्ये म्हणजेच कुठलं जे ब्रॉड एअरवे आहेत, ठीक आहे. ब्रॉड एअरवेज आहेत, ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. व्हेस्टिब्युलरमध्ये आपल्याला हे बघायला मिळत नाहीत व्हीज. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघूया, जेव्हा आपण अस्थमाचा पेशंट इमॅजिन करतो, जेव्हा आपण अस्थमाचा पेशंट इमॅजिन करतो, तेव्हा आपल्याला काय-काय इन्व्हेस्टिगेशन्स आहेत त्या पेशंटमध्ये करायला पाहिजे. फर्स्ट आपण पेशंटची काय करायला पाहिजे, पल्स ऑक्सिमेट्री करायला पाहिजे, ठीक आहे. पल्स ऑक्सिमेट्री करायला पाहिजे. म्हणजे काय, पेशंटचा आपण SpO2 चेक करायला पाहिजे, ठीक आहे. जर SpO2 पेशंटचा 95 पेक्षा जर कमी असेल, तर पेशंटला आपल्याला काय करायचं आहे, O2 सपोर्ट द्यायचा. सपोर्ट द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं पेशंटमध्ये सी करायचे. सी-बी-सीमध्ये आपण काय बघणार आहोत पेशंटच्या इओसिनोफिल्स. इओसिनो इओसिनोफिल्स लेव्हल एलिव्हेटेड आहे का हे बघायचं आहे आपल्याला. का? कारण आपण जेव्हा इन्फ्लमेशन बघत होतो, तर आपण काय सांगितलं होतं, की पेशंटमध्ये इओसिनोफिल्स, ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूट्रोफिल्स, त्याच्यानंतर कुठल्या अजून मास्ट सेल्स, ठीक आहे. त्या काय करतात पेशंटमध्ये इन्फ्लमेशन करण्यासाठी कारणीभूत असतात. जर पेशंटमध्ये इओसिनोफिल्स एलिव्हेटेड असतील, तर पेशंटमध्ये अस्थमा हा असू शकतो. त्याच्यानंतर एक स्पेसिफिक टेस्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो, रास्ट टेस्ट म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, रास्ट टेस्टला काय म्हणतो आपण, रेडिओ, ठीक आहे. रेडिओ रेडिओ ॲलर्जिनो ॲलर्जिनो
सॉर्बंट ॲसे किंवा टेस्ट. ठीक आहे. रेडिओ सॉर्बंट टेस्ट मी बघतो. ह्या टेस्टमध्ये आपण काय करतो, ही काय आहे ब्लड टेस्ट आहे. ठीक आहे. ही काय एक ब्लड टेस्ट आहे. या ब्लड टेस्टमध्ये आपण काय आयडेंटिफाय करतो, तर कुठला ॲलर्जन आहे आपण स्पेसिफिकली कसा करतो आपण स्पेसिफिकली या टेस्टमध्ये आपण काय करू शकतो आयडेंटिफाय करू शकतो. जर आपण ॲलर्जन स्पेसिफिकली आयडेंटिफाय केला. ठीक आहे. ॲलर्जन आपल्याला आयडेंटिफाय झाला. ॲलर्जन जर आपल्याला आयडेंटिफाय झाला, तर आपण काय करू शकतो, पेशंटला प्रिव्हेंट करू शकतो. ठीक आहे. पेशंटचे जे नेक्स्ट इन फ्युचर जे पेशंटला अटॅक्स येणार आहेत, अस्थमा अटॅक्स येणार आहेत, ते आपण काय करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. कसं प्रिव्हेंट करू शकतो? फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण पेशंटची RAST म्हणजे काय रास्ट टेस्ट केली, तेव्हा आपल्याला कळलं की पेशंटला कशाची ॲलर्जी आहे, ॲस्पिरिन या ड्रगची ॲलर्जी आहे. ते आपल्याला कळलं. ठीक आहे. तर मग आपण काय करू शकतो, पेशंटमध्ये ॲस्पिरिन काय करू शकतो, अव्हॉइड करू शकतो. ॲस्पिरिन अव्हॉइड करायचं. त्यामुळे काय होणार नाही, पेशंटला फ्युचरमध्ये काय येणार नाही, अस्थमा अटॅक येणार नाहीत आणि हे काय असणार आहे, आपलं प्रिव्हेन्शन असणार आहे. ठीक आहे. अजून आपण पेशंटमध्ये कुठली टेस्ट करू शकतो? तर अजून आपण पेशंटमध्ये एबीची ही टेस्ट करू शकतो. एबीची केल्यामुळे आपल्याला काय बघायला मिळेल? एबीची केल्यामुळे आपल्याला काय बघायला मिळेल? आपल्याला स्टार्टिंगला ठीक आहे, स्टार्टिंगला आपल्याला जेव्हा पेशंट येतो किंवा स्टार्टिंगच्या फेजमध्ये आपल्याला पेशंटमध्ये रेस्पिरेटरी अल्कोहोलिसिस बघायला मिळेल. रेस्पिरेटरी अल्कोहोलिसिस बघायला मिळेल. रेस्पिरेटरी अल्कोहोलिसिस काय बघायला मिळेल? कारण पेशंटचा जो PaO2 जो आहे तो वाढलेला असेल आणि PaCO2 काय असणार आहे? कमी असणार आहे. पण जसं-जसं पेशंटची कंडिशन वर्सन होत जाईल, तेव्हा आपल्याला काय बघायला मिळेल, की पेशंटमध्ये PaCO2 जो आहे तो वाढत आहे आणि मग पेशंट आपल्याला काय बघायला मिळेल? ॲसिडोसिसमध्ये थोडासा जाताना बघायला मिळेल, जर पेशंटची व्यवस्थित ट्रीटमेंट झाली नाही तर. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यानंतर जेव्हा पेशंटमध्ये आपण एबीसी करू, ठीक आहे. एबीसी जेव्हा करू, एबीसीमध्ये आपण काय-काय बघतो? पीएच बघतो. त्याच्यानंतर HCO3 मायनस बघायला मिळतं आपल्याला, H प्लस बघायला मिळतं, PaO2 बघायला मिळतो, त्यानंतर PaCO2 बघायला मिळतो. हे आपण एबीसी सॅम्पल जेव्हा आपण पाठवतो, त्याच्यामध्ये जेव्हा रिपोर्ट येतो, तेव्हा आपल्याला ह्या मेजर गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. तर ॲसिडोसिस आणि अल्कलोसिस ह्या 2 गोष्टी असतात. जेव्हा पीएच काय असतो, कमी असतो, तेव्हा आपण काय म्हणतो, पेशंट काय आहे, ॲसिडोसिसमध्ये आहे आणि जेव्हा पीएच जास्त असतो, तेव्हा आपण काय म्हणतो, पेशंट अल्कलोसिसमध्ये आहे. पीएचवरून आपण काय ठरवतो, ॲसिडोसिस आणि अल्कलोसिस ठरवतो. मग आपण याच्यानंतर आपल्याला काय ठरवायचं असतं, की हा ॲसिडोसिस मेटाबॉलिक आहे का रेस्पिरेटरी आहे? किंवा हा अल्कलोसिस जो आहे तो मेटाबॉलिक आहे का रेस्पिरेटरी अल्कलोसिस आहे? हे आपल्याला ठरवायचं असतं. तर मग आपण काय बघतो, जेव्हा HCO3 मायनस आयन जे असतात, ठीक आहे. HCO3 मायनस आयन जे असतात, ते जेव्हा कमी झालेले असतात, तेव्हा काय म्हणतो आपण पेशंट ॲसिडोसिसमध्ये आहे आणि अल्कलोसिसमध्ये काय होतात, ते वाढतात. त्यानंतर H प्लस जे आहेत, ते ॲसिडोसिसमध्ये वाढतात आणि अल्कलोसिसमध्ये काय होतात, कमी होतात. त्यानंतर O2 जेव्हा O2 काय होतो, वाढतो, तेव्हा काय होतं पेशंटमध्ये अल्कलोसिस हे होत असतं आणि जेव्हा O2 कमी होतो, तेव्हा काय होतं ॲसिडोसिस होतं आणि जेव्हा CO2 वाढतो, तेव्हा काय होतं पेशंटमध्ये ॲसिडोसिस होतं आणि जेव्हा CO2 कमी होतो, तेव्हा पेशंटमध्ये काय होतं अल्कलोसिस हे होतं. त्याच्यानुसार आपण ठरवत असतो मेटाबॉलिक आहे का रेस्पिरेटरी अल्कलोसिस आहे. त्यानंतर जर कंडिशन ह्या PaCO2 आणि PaO2 याच्या रिलेटेड असेल, तर आपण काय म्हणतो रेस्पिरेटरी आहे. ठीक आहे. म्हणजे काय रेस्पिरेटरी ॲसिडोसिस आहे किंवा रेस्पिरेटरी अल्कलोसिस आहे आणि जेव्हा H प्लस आणि HCO3 मायनस याच्या रिलेटेड कंडिशन असते, तेव्हा आपण काय म्हणतो मेटाबॉलिक ॲसिडोसिस आहे का मेटाबॉलिक अल्कलोसिस आहे, हे आपण याच्यावर ठरवत असतो. ठीक आहे. हा एबीसीचा जो आहे हा चार्ट लक्षात ठेवा. म्हणजे हा चार्ट जर तुम्ही लक्षात ठेवला, तर तुम्हाला याच्यामध्ये वेगळं काही अभ्यास करायची गरज नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आपण काय बघूया, की अस्थमा जो आहे, ठीक आहे. अस्थमा जो आहे, तो प्रिव्हेंट कसा करू शकतो आपण. तर आपण आताच बघितलं प्रिव्हेंट कसा करायचा, तर आपण काय करायचे, राश टेस्ट करायची. राश टेस्ट केल्याच्यानंतर आपण काय करायचं, ॲलर्जेन आहे तो स्पेसिफाय करायचा आहे. म्हणजे कुठला स्पेसिफिक ॲलर्जेन आहे ते आपल्याला बघायचंय आणि त्या ॲलर्जेनला आपल्याला काय करायचंय, पेशंटचा कॉन्टॅक्ट प्रिव्हेंट करायचा आहे. पेशंटला त्या ॲलर्जेनच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ द्यायचं नाहीये. म्हणजे पेशंटचा जो अस्थमा अटॅकचा जो रिकरन्स आहे, तो काय होणार, कमी होणार. ठीक आहे. जर एखाद्या पेशंटला अस्थमा असेल, ठीक आहे, तर त्याला काय-काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. पेशंटला काय-काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर पेशंट स्टेटस अस्थमॅटिक्समध्ये जाऊ शकतो. स्टेटस अस्थमॅटिक्स म्हणजे काय? तर हा काय आहे ॲक्यूट फॉर्म आहे, ठीक आहे. ॲक्यूट फॉर्म आहे. हा सडन होतो. हा सडन इन ऑनसेट आहे. त्याचं ड्युरेशन किती आहे? 30 मिनिट्सपेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर हा नाईटला टाईमला आपल्याला जास्त बघायला मिळतो किंवा अर्ली मॉर्निंग ठीक आहे. नाईटला किंवा हा आपल्याला अर्ली मॉर्निंगला आपल्याला बघायला मिळतो.
अजून काय होऊ शकतं पेशंटला रेस्पिरेटरी फेल्युअर होऊ शकतो. रेस्पिरेटरी फेल्युअर का होऊ शकतो? कारण काय होऊ शकतं कधी-कधी जे एअरवे आहे तो काय होऊ शकतो? कंप्लीट ब्लॉक होऊ शकतो आणि त्याच्यामुळे पेशंटला रेस्पिरेटरी फेल्युअर हा होऊ शकतो. अजून काय होऊ शकतं? तर एअरवे ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. का होऊ शकतं? म्युकस प्रोडक्शन खूप वाढलेलं आहे. अजून काय होऊ शकतं? पेशंटला न्यूमोनिया होऊ शकतो. जेव्हा म्युकस प्लग जेव्हा हे अल्व्हेओलायमध्ये जाऊन फसतात, ठीक आहे. अल्व्हेओलायमध्ये जेव्हा जाऊन फसतात तेव्हा पेशंटला काय होऊ शकतो? न्यूमोनिया होऊ शकतो. अजून काय होऊ शकतं? ॲटॅलेक्टायसिस होऊ शकतो. आता इलेक्ट्रायसिसमध्ये मी सांगितलेलं आहे का, तुमचं ही जी नॉर्मल अल्व्हेओलाय आहे, त्यापेक्षा साइज काय होते ना अल्व्हेओलाची छोटीशी होते आणि हा या रिजनमध्ये सगळ्या अशा अल्व्हेओलाच्या ह्याच्या अशा छोट्या-छोट्या आणि हा जो रिजन आहे, तो काय होतो असा सॉलिडिफाय होतो आणि जेव्हा आपण एक्स-रेमध्ये बघतो, तर तेव्हा आपल्याला काय होतं ते एक्स-रेमध्ये जेव्हा आपण बघतो, हा रिजन आपल्याला कसा दिसतो, थोडासा कन्सॉलिडेशन दिसतात तिथे, ठीक आहे. कन्सॉलिडेशन्स आपल्याला तिथे बघायला मिळत असतात. हा जो आपला अस्थमा आहे, अस्थमा आहे, याचं आपण आतापर्यंत काय-काय बघितलं? टाइप्स बघितले. टाइप्समध्ये आपण काय बघितलंय? ॲलर्जिक, नॉन ॲलर्जिक, त्यानंतर अजून आपण काय बघितले? क्रोनिक, अजून काय बघितलं आपण? ॲक्यूट, ठीक आहे. तर आपण क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स बघितले. म्हणजे काय बघितले? साइन एंड सिम्प्टम्स बघितले. त्याच्यामध्ये आपण सगळे साइन एंड सिम्प्टम्स बघितले. कुठले-कुठले? डिस्निया, ब्रीथलेसनेस, त्याच्यानंतर प्रोडक्शन वाढणं, त्याच्यानंतर पेशंट काय करतो? हायपर व्हेंटिलेशन होतं, हायपॉक्सिया होतो, हायपर कॅपनिया होतो, ठीक आहे. यासारखं आपण क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स पण बघितले. त्याच्यानंतर मग आपण काय बघितलं, की पेशंट आपण इन्व्हेस्टिगेशन कुठल्या-कुठल्या करू शकतो. जर सी करतोय आपण सी-बी-सीमध्ये स्पेसिफिकली आपल्याला काय बघायचे? इओसिनोफिल्स बघायचे. त्यानंतर आपण एक स्पेसिफिक टेस्ट सांगितली होती अस्थमासाठी, ती होती रास्ट, ठीक आहे. रेडिओ ॲलर्जन सॉर्बट ॲसिड किंवा सॉर्बट टेस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, की ए-बी-सी करायची. ए-बी-सीमध्ये आपण रेस्पिरेटरी ॲसिडोसिस आहे का रेस्पिरेटरी अल्कोहोलिसिस आहे हे आपण कसं ठरवायचं आहे पण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आणि स्टार्टिंगला पेशंटमध्ये काय होतं रेस्पिरेटरी अल्कोहोलिसिस होतं आणि मग नंतर काय होतं जेव्हा त्याचं CO2 वॉश आउट होतो आणि CO2 वाढायला लागतो आणि O2 जेव्हा कमी पडतो पेशंटमध्ये तेव्हा काय होतं पेशंट ॲसिडोसमध्ये जात असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, की प्रिव्हेंट कसं करू शकतो? तर आपण राश टेस्ट म्हणून आपण काय करायचं, ॲलर्जन काय करायचं, कुठलं ॲलर्जन आहे स्पेसिफिकली बघायचं आणि राश टेस्टद्वारे आपण काय करायचं, त्या ॲलर्जनच्या कॉन्टॅक्टमध्ये पेशंटला येऊ द्यायचं नाही. जेणेकरून काय करू शकतो आपण पेशंटमध्ये अस्थमाचं रिकरन्स जे आहे, ते काय करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. तर त्याच्यानंतर आता आपल्याला काय बघायचंय, अस्थमाचं जे मॅनेजमेंट आहे, ते आपण कसं करतो. तर मॅनेजमेंट बघताना जेव्हा आपण अस्थमाचं मॅनेजमेंट बघतो अस्थमा मॅनेजमेंट जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपल्याला काय करायला लागतं, शॉर्ट ॲक्टिंग आणि लाँग ॲक्टिंग. शॉर्ट ॲक्टिंग आणि लाँग ॲक्टिंग असे 2 मध्ये आपल्याला डिव्हाईड करायला लागतं. शॉर्ट ॲक्टिंग हे आपण कशासाठी वापरतो, जेव्हा आपल्याकडे स्टेटस अस्थमॅटिक्सचा पेशंट येतो किंवा जेव्हा इमर्जन्सी रूममध्ये जेव्हा पेशंट येतो, त्यावेळेस आपण कुठल्या शॉर्ट ॲक्टिंग ड्रग वापरत असतो. का? कारण आपल्याला तेव्हा काय हवा असतो, आपल्याला क्विक रिलीफ हा आपल्याला पाहिजे असतो. क्विक रिलीफ आपल्याला पेशंटमध्ये पाहिजे असतो. कारण की काय आहे, अस्थमा हे आहे किंवा स्टेटस अस्थमॅटिक हे काय इमर्जन्सी कंडिशन आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये क्विक रिलीफ पाहिजे असतो. म्हणून आपण काय करतो, शॉर्ट ॲक्टिंग ड्रग वापरत असतो आणि मग नंतर काय करतो आपण, लाँग ॲक्टिंगमध्ये स्विच करतो. हे कशासाठी वापरत असतो आपण? टू प्रिव्हेंट टू प्रिव्हेंट रिकरन्स, रिऑकरन्स. ठीक आहे. रिऑकरन्स प्रिव्हेंट करण्यासाठी आपण लाँग ॲक्टिंग ड्रग्स हे वापरत असतो. शॉर्ट ॲक्टिंग आणि लाँग ॲक्टिंग. तर शॉर्ट ॲक्टिंगमध्ये आपण कुठले वापरतोय? शॉर्ट ॲक्टिंगमध्ये आपण कुठले ड्रग वापरतोय? काय आपलं शॉर्ट ॲक्टिंग म्हणजे आपण फर्स्ट वापरतोय शॉर्ट ॲक्टिंग बीटा 2 एड्रेनर्जिक एजंट. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल कुठला आपण साल्ब्युटामॉल. ठीक आहे. साल्ब्युटामॉल आपण काय करतोय पेशंटला साल्ब्युटामॉलचं कसं देतो? नेब्युलायझेशन फॉर्मॅटमध्ये देतो. ठीक आहे. नेब्युलायझेशन फॉर्मॅटमध्ये देतोय. का? कारण इन्हेलेशन जो रूट आहे, तो अस्थमाच्या इन्हेलेशन जो रूट आहे. ठीक आहे. इन्हेलेशन रूट इज बेस्ट फॉर द ट्रीटमेंट ऑफ अस्थमॅटिक्स पेशंट. कुठला रूट बेस्ट आहे अस्थमॅटिक पेशंटसाठी तर तो कुठला आहे तर इन्हेलेशन रूट जो आहे तो अस्थमॅटिक पेशंटसाठी बेस्ट रूट आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण दुसरा कुठला ड्रग वापरतो? हा झाला फर्स्ट आपला कुठला बीटा 2 अॅड्रेनर्जिक आणि कुठली शॉर्ट ॲक्टिंग. त्याच्यानंतर आपण सेकंड कुठला वापरतो तर अँटिकोलिनर्जिक वापरतो. अँटिकोलिनर्जिक.
याच्यामध्ये एक्झाम्पल कुठलं आहे तर इप्राट्रोपी, ठीक आहे. इप्राट्रोपियम आहे. ते पण काय करतो आपण नेब्युलायझेशन फॉर्ममध्ये देत असतो आणि इप्राट्रोपियम, इप्रा प्लस साल्ब्युटामॉल, साल्ब्युटामॉल आपण मिक्स करून पण नेब्युलायझेशन हे देऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघतो की लॉंग ॲक्टिंग. लॉंग ॲक्टिंग ट्रेनमध्ये आपण काय बघतो, फर्स्ट आहे लॉंग ॲक्टिंग बीटा 2 अँटिनर्जिक एजंट. त्यामध्ये कुठलं येतं तुमचं अल्ब्युटेरॉल, ठीक आहे. अल्ब्युटेरॉल, अल्ब्युटेरॉल. त्याच्यानंतर अल्ब्युटेरॉल हे कसलं असतं? सस्टेन रिलीज असतं. सस्टेन रिलीज अल्ब्युटेरॉल आपण काय करतो? लॉंग ॲक्टिंग थेरपीसाठी वापरत असतो. त्याच्यानंतर आपण काय वापरतो? कॉर्टिकोस्टेरॉइड्स. आणि जे तुमचे बीटा 2 अल्टरनेटिव्ह एजंट जे आहेत, ते काय करतात माहिती आहे? तुमचं ब्रोन्को डायलेशनचं काम करतात. ठीक आहे. ब्रोन्को डायलेशनचं काम करत असतात. त्याच्यानंतर अजून कशाचं काम करतात? तर अँटी इन्फ्लेमेटरी. ठीक आहे. आणि मोस्ट इफेक्टिव्ह मोस्ट इफेक्टिव्ह फॉर नाईट किंवा अर्ली मॉर्निंग अस्थमा अटॅक. जेव्हा पेशंटला अर्ली मॉर्निंग किंवा नाईटमध्ये अस्थमा अटॅक येतो, तेव्हा आपल्याला म्हणजे बीटा 2 अड्रेनर्जिक एजंट जे आहेत, ते मोस्ट इफेक्टिव्ह बघायला मिळतात. त्यानंतर आपण काय वापरतो? कॉर्टिकोस्टेरॉइड वापरतोय. कॉर्टिकोस्टेरॉइडमध्ये आपण कुठलं वापरतोय? डिक्लोमेथॅसोन, ठीक आहे. डिक्लोमेथॅसोन, त्यानंतर बुडेसोनाइड, बुडेसोनाइड, त्यानंतर एम-पी-एस. एम-पी-एस म्हणजे काय? मिथिल प्रेडनिसोलोन. मिथिल प्रेडनिसोलोन. आणि कॉर्टिकोस्टेरॉइडचं एक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय आहे? तर ज्या पेशंटमध्ये एक्सरसाइज, ठीक आहे. एक्सरसाइज इंड्यूस्ड अस्थमा असतो, त्या पेशंटमध्ये आपल्याला बेस्ट थेरपी जी आहे, ती कॉर्टिकोस्टेरॉइड बघायला मिळते. नंतर काय बघायला मिळतं आपल्याला? थर्ड ड्रग जो आहे आपण कुठला यूज करतो, तो म्हणजे मास्ट सेल स्टेबिलायझर्स. हे अस्थमाचा जो अटॅक आलेला आहे, तो कशामुळे झालेला आहे? इन्फ्लेमेशन झालेला आहे. ठीक आहे. इन्फ्लेमेशन अस्थमा म्हणजे काय आहे? इन्फ्लेमेशन आहे. ठीक आहे. इन्फ्लेमेशन आणि हे कशामुळे होतं? तर हिस्टामाइनमुळे होतं. हिस्टामाइनच्या रिलीजमुळे होतं आणि हिस्टामाइन कोण सिक्रेट करतं? तर तुमच्या मास्ट सेल. मास्ट सेल काय करतात? हिस्टामाइन सेल सिक्रेट करतात आणि मग जर आपण या मास्ट सेलला जर आपण काय केलं? स्टॅबिलाईज केलं, ठीक आहे. थोड्या वेळानं काय केलं आपण? सप्रेस केलं, तर आपण काय करू शकतोय? पेशंटमध्ये अस्थमा जो अटॅक आहे, त्याला काय करू शकतोय? थोडंसं कंट्रोलमध्ये घेऊ शकतोय. तर याचं एक्झाम्पल काय आहे? क्रोमोलिन, ठीक आहे. क्रोमोलिन सोडियम. क्रोमोलिन सोडियम हे काय आहे? मास्ट सेल स्टॅबिलायझरचं काय एक एक्झाम्पल आहे. तर हे काय करतं? हिस्टॅमिनचं जे सिक्रेशन आहे ते कमी करायला मदत करतं आणि याच्यामुळे काय होतं? इन्फ्लेमेशन जे आहे ते काय होतं? कंट्रोलमध्ये येतं. तर फोर्थ जो ड्रग आहे तो झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह. झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह. झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह काय आहेत हे? एक ब्रोन्कोडायलेटर आहेत. ब्रोन्कोडायलेटर्स आहेत. याचे एक्झाम्पल काय आहेत? तर डेरिफायलिन, अमायनोफाईड. हे ड्रग देताना काय प्रिकॉशन घ्यायचे आपल्याला? टॅकीकार्डिया नसायला पाहिजे पेशंटमध्ये, ठीक आहे. आणि अस्थमाच्या पेशंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? टॅकीकार्डिया बघायला मिळतं. त्याच्यामुळे अगोदर काय करायचं आपल्याला पेशंटला थोडंसं स्टेबल करायचं आणि त्याच्यानंतरच झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह द्यायचे. जर पेशंट खूप टॅकीकार्डिक असेल, तर आपण पेशंटला डेरिफायलिन आणि अॅमिनोफायलिन हे देऊ शकत नाही. का? कारण पेशंट अजून जास्त टॅकी होतो. त्याचं काय साइड इफेक्ट आहे डेरिफायलिन आणि अॅमिनोफायलिनचं. त्याच्यामुळे आपली इथे नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी काय असते? तेव्हा आपण डेरिफायलिन किंवा अॅमिनोफायलिन जेव्हा पेशंटमध्ये ॲडमिशन करत आहोत, तेव्हा आपली नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? तर पेशंट टू चेक पेशंट्स पल्स बिफोर अँड आफ्टर टाकी असेल, तर आपल्याला काय करायचंय? होल्ड करायचं आहे डेरिफायलिन आणि इन्फॉर्म टू फिजिशियन. फिजिशियनला सांगायचं की पेशंटची पल्स रेट आहे 120-130 लागत आहे. त्यामुळं पेशंटला डेरिफायलिन द्यायचं आहे, अशी ऑर्डर आहे. एकदा परत कन्फर्म करून घ्यायची आहे.
ठीक आहे. का? कारण पेशंटला जर आपण डेरिफाय दिलं तर पेशंट अजून जास्त टॅकी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अगोदर काय करायचं आपण पेशंटला टॅकी होण्याचं कारण काय आहे, की त्याची ऑक्सिजनची डिमांड. म्हणून अगोदर आपल्याला पेशंटला काय करायचं ऑक्सिजन सपोर्ट द्यायचा आहे. त्याच्यानंतर अजून काय करायचं आपल्याला पेशंटला कॉर्टिकोस्टेरॉइड्स वगैरे द्यायचे. त्याच्यामुळे काय होईल त्याची जी ब्राँकोडायलेशन होईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह द्यायचे फॉर सस्टेन्ड रिलीज. ठीक आहे. हे झाले आपल्या आतापर्यंतचे मॅनेजमेंट. मॅनेजमेंटमध्ये आपण काय बघितलं शॉर्ट ॲक्टिंग आणि लाँग ॲक्टिंग. शॉर्ट ॲक्टिंगमध्ये आपण 2 कुठले बघितले शॉर्ट ॲक्टिंग बीटा 2 अँटिकोलिनर्जिक एजंट आणि त्याच्यानंतर काय बघितलं आपण अँटिकोलिनर्जिक बघितले. त्यानंतर आपण लाँग ॲक्टिंगमध्ये आपण 4 ड्रग बघितले कुठले लाँग ॲक्टिंग बीटा 2 अँटिकोलिनर्जिक एजंट. त्यानंतर आपण काय बघितलं मास्ट सेल स्टॅबिलायझर बघितले. त्याच्यानंतर आपण काय बघितलं कॉर्टिकोस्टेरॉइड्स बघितले आणि आपण शेवटचं आता कुठलं बघतोय ते झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह बघितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघतो अजून काय आपण मॅनेजमेंटमध्ये आपण अजून काय यूज करतो? तर आपण काय करतो पेशंटला ऑक्सिजन थेरपी देतो. पेशंटला काय करतो आपण O2 थेरपी देतोय. त्याच्यानंतर आपण एक रेअरली यूज्ड जो ड्रग आहे, ठीक आहे. रेअरली यूज्ड इन सिव्हिअर सिव्हिअर अस्थमा. कुठला ड्रग आहे तो? तर तो आहे MgSO4 मॅग्नेशियम सल्फेट. ठीक आहे. मॅग्नेशियम सल्फेट जो ड्रग आहे तो आपण रेअरली यूज करतो आणि सिव्हिअर अस्थमामध्ये यूज करतो. हा जो ड्रग आहे तो काय करतो ब्रॉन्को डायलेशन करण्याचं काम करतो. ब्रॉन्को डायलेशन करण्याचं काम करत असतो. त्यामुळं हा रेअरली यूज होणारा ड्रग आहे. जास्त करून यूज केला जात नाहीये प्रॅक्टिसमध्ये. पण काही-काही फिजिशियन्स हे ऑर्डर करत असतात आणि याचा पण यूज हा अस्थमामध्ये होत असतो. एंजिओसपोर हा जास्त करून प्री-एक्लाम्प्सिया एक्लाम्प्सिया आणि एक्लाम्प्सिया कंडिशनमध्ये पेशंटमध्ये यूज केला जाणारा ड्रग आहे, जो की गायनॅक रिलेटेड डिसीज आहे. ठीक आहे. आणि याचे पण काय असतात रेजिमेन असतात. रेजिमेन असतात. झुस्पॅन रेजिमेंट, झुस्पॅन रेजिमेंट आणि पिचार्ड रेजिमेंट. ठीक आहे. पिचार्ड रेजिमेंट. तर हे काय आहेत रेजिमेंट आहेत. हे काय सांगतात, हे रेजिमेंट जे आहेत ते काय सांगतात, की एंजिओस्पोर आहे तो कधी आणि कसा ॲडमिनिस्टर करायचा याच्याबद्दल माहिती देत असतात. हे कुठले आहेत? जोस्पियन रेजिमेंट आणि पिचार्ड रेजिमेंट आहेत. हे कुठल्या याच्यामध्ये वापरतो आपण पण प्री एक्लाम्प्सिया आणि एक्लाम्प्सियामध्ये वापरतो. याचा अस्थमामध्ये आपण हे रेजिमेंट आपण अस्थमामध्ये वापरत नाही. ठीक आहे. अस्थमामध्ये आपण हा ड्रग खूप रेअरली यूज करतो. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, की नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी बघायची आहे. ठीक आहे. नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो अस्थमाचा अस्थमा नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी. नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी. फर्स्ट काय आहे, तर पेशंटला आपल्याला काय करायचं ऑक्सिजन सपोर्ट द्यायचा आहे. ऑक्सिजन कधी द्यायचा आहे 2 ते 3 लिटर पर मिनिट किंवा ऑर ॲज पर सॅच्युरेशन. ठीक आहे. ॲज पर सॅच्युरेशन. सॅच्युरेशन जर खूप ड्रॉप असेल, तर आपण काय करतोय पेशंटला ऑक्सिजनचा जो फ्लो रेट आहे, तो वाढवू शकतो. कधी वाढवू शकतोय आफ्टर रुलिंग आउट सी तर पेशंटला COPD नसेल, तर आपण काय करू शकतो ऑक्सिजनचा जो फ्लो रेट आहे, तो वाढवू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं पेशंटला पोझिशन द्यायची आहे. पोझिशन कुठली द्यायची आहे? आयदर हाय फाउलर्स द्यायचे, ठीक आहे. हाय फाउलर्स द्यायचे किंवा सेमी फाउलर्स द्यायचे. पेशंट हाय फाउलर्स किंवा सेमी फाउलर दोन्हीपैकी ज्या पोझिशनमध्ये कम्फर्टेबल आहे, त्या पोझिशनमध्ये आपल्याला काय करायचं पेशंटला प्लेस करायचं आहे. त्यानंतर थर्ड काय करायचं आपल्याला ॲडमिनिस्टर ब्रोंकोडायलेटर्स एंड कॉर्टिकोस्टेरॉइड्स ॲज पर ऑर्डर. ठीक आहे. पण याच्यामध्ये पण जेव्हा आपल्याला पेशंटला ब्रोंकोडायलेटर ब्रोंकोडायलेटर्स आणि कॉर्टिकोस्टेरॉइड्स हे जेव्हा दोन्ही पण ऑर्डरमध्ये असतात, तेव्हा आपल्याला फर्स्ट प्रेफरन्स कुणाला द्यायचा आहे, तर ब्रोंकोडायलेटर आपण अगोदर ॲडमिनिस्टर करायचे आणि त्याच्यानंतर फर्स्ट प्रेफरन्स कुणाला द्यायचा ब्रोंकोडायलेटरला आणि सेकंड कुणाला द्यायचा कॉर्टिकोस्टेरॉइडला. का? कारण जेव्हा आणि हे दोन्ही पण आपल्याला काय करायचं इन्हेलेशन जर रूटने द्यायचे असतील, ठीक आहे. इन्हेलेशन रूटने जेव्हा द्यायचे असतात, तेव्हा आपण काय करतोय अगोदर ब्रोंकोडायलेटर देतो. का? कारण हा जो एअरवे जो नॅरो झालेला आहे, तो थोडासा काय होणार डायलेट होणार आणि त्याच्यानंतर मग जेव्हा आपण कॉर्टिकोस्टेरॉइड इन्हेल करणार, ते काय होणार प्रॉपरली ॲडमिशन होतात. ठीक आहे. प्रॉपरली ॲडमिशन होतात. त्यामुळे अगोदर ब्रोंकोडायलेटर द्यायचा आणि कॉर्टिकोस्टेरॉइड नंतर द्यायचा. याच्यावर एक प्रिव्हियस इयर MCQ पण आलेला होता. की विचारलं काय होतं, की एका पेशंटला इन्हेलेशन रूटद्वारे ब्रोंकोडायलेटर आणि कॉर्टिकोस्टेरॉइड दोन्ही पण ऑर्डर आहे. तर तुम्ही कुठला ड्रग जो आहे तो अगोदर देणार आहात. त्याच्यामध्ये काय येणार आहे आन्सर ब्रोंकोडायलेटर हे आपण अगोदर देणार आणि त्याच्यानंतर आपण काय करणार कॉर्टिकोस्टेरॉइड हे देणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर अजून काय करतो आपण
जेव्हा आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्रॉन्कोडायलेटर झाल्याच्या नंतर मग आपण काय करतोय, इनिशिएट जनरल नर्सिंग केअर. इनिशिएट जनरल नर्सिंग केअर. त्याच्यानंतर आपण काय करतो, जनरल नर्सिंग केअर करतो. तर जनरल नर्सिंग केअरमध्ये आपण काय करतो, फर्स्ट पेशंटचे आपण काय करतो, व्हायटल्स बघतो. ठीक आहे. व्हायटल्स बघितले. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, पेशंटला एज्युकेट करायचे. एज्युकेट कशाबद्दल करायचे पेशंटला, टू प्रिव्हेंट ॲलर्जी ॲलर्जन कॉन्टॅक्ट. पेशंटला सांगायचं की तुम्हाला ॲलर्जीच्या कॉन्टॅक्टमध्ये यायचं नाहीये. त्याच्यानंतर जो एम-डी-आय आहे म्हणजे काय, मिटर्ड डोस इन्हेलर. ठीक आहे. मीटर डोस इन्हेलर म्हणजे काय? इन्हेलर असतो. ठीक आहे. हा इन्हेलर आपण पेशंटला यूज कसा करायचा? ठीक आहे. हा यूज कसा करायचा याच्याबद्दल सांगू शकतो. तर यूज कसा करतात हा मीटर्ड डोस इन्हेलर एम-डी-आय जो आहे मीटर्ड डोस इन्हेलर हा यूज कसा करतात? फर्स्ट आपल्याला काय करायचं, पेशंटला पोझिशन द्यायची. पेशंटला पोझिशन दिली, पेशंटला आपण कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसवलं. ठीक आहे. तर मग ती कुठली पोझिशन देणार आपण? फॉरवर्ड किंवा हाय फॉरवर्ड पोझिशन देणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगायचं? शेक करायचं. ठीक आहे. इन्हेलरला थोडंसं शेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर पेशंटला काय करायचं? ब्रीथ आउट करायला सांगायचं. ब्रीथ आउट करायला सांगायचं. पेशंटला असं काय करायचं, पूर्ण जेवढी त्याची एअर आहे ती फोर्सफुली ब्रीथ आउट करायला सांगायचं. ब्रीथ आउट केल्याच्या नंतर मग त्याला काय करायचं, इन्सर्ट माउथपीस ॲट इन बाय लिप्स. तर काय सांगायचं, जे इन्हेलरचं जे माउथपीस आहे ते काय करायचे, ओरल कॅव्हिटीमध्ये ठेवायचे आणि त्याला काय करायचे, ओठाने काय करायचं, पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग पेशंटला काय करायचं सांगायचं, एक म्हणजे काय करायचं, डीप ब्रीथ घ्यायला सांगायचं. डीप ब्रीथ प्रेस करायला सांगायचं. एम-डी-आयचं जे बटन असतं वर, ते काय करायचं, प्रेस करायला सांगायचं आणि त्याच्यानंतर काय सांगायचं, डीप ब्रीथ घ्यायला सांगायचं. ठीक आहे. आणि ते डीप ब्रीथ घेऊन काय करायचं, थोडा वेळ डीप ब्रीथ आहे, होल्ड, डीप ब्रीथ आहे, होल्ड. ते काय करायचं, थोडा वेळ होल्ड करायचं. जेणेकरून काय होणार, तुमचे तुम्ही जे मेडिसिन इन्हेल केलेलं आहे, ते थोडं पूर्ण काय होणार आहे, लंग्समध्ये तुमच्या जाणार आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचं, ठीक आहे. हे झालं तुमचं नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे. नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी. नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी आपण बघितलं. पेशंटला काय करायचं? O2 द्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं आहे? पोझिशन द्यायचे. त्याच्यानंतर काय करायचंय? ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन करायचंय. त्याच्यामध्ये पण कुठलं? ब्रॉन्कोडायलेटर अगोदर, त्याच्यानंतर कॉर्टिकोस्टेरॉइड. कॉर्टिकोस्टेरॉइड्स नंतर द्यायचे. त्यानंतर मग काय करायचंय? जनरल नर्सिंग केअर. जनरल नर्सिंग केअरमध्ये आपण काय बघितलेलं आहे? व्हायटल्स चेक करायचे आहेत. नंतर पेशंटला एज्युकेशन द्यायचं आहे कशाबद्दल, की तुम्ही कसं ॲलर्जी प्रिव्हेंट करू शकताय. त्याच्यानंतर तुमचा जो इन्हेलर आहे तो कसा यूज करायचा हे आपण पेशंटला नंतर सांगू शकतो, जेव्हा पेशंट स्टेबल होईल तेव्हा. ठीक आहे. तर हा जो आपला आज अस्थमाचा टॉपिक आहे, त्याची थिअरी आपण कंप्लीट केलेली आहे. ठीक आहे. आणि याच्यानंतर जे एम-सी-क्यू आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही काय करायचंय, हा जो लेक्चर आहे तो काय करायचा, तुमच्या मित्रांना शेअर करायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे. ठीक आहे. आणि आपण लवकरच भेटणार आहोत नेक्स्ट टॉपिकमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, अस्थमाचे एम-सी-क्यू हे बघणार आहोत. थँक यू.